तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला. सोबत येत नाही. एका संतांचं वाक्य आहे, खायो पियो अंग लगे गो, दान कियो तो संग चले गो और बाकी सबको जंग लगे गो. जेवढं दान पुण्य करणार ना तेवढं सोबत येईल, बाकीचं काहीच नाही, सगळं खालीच राहणार आहे. काहीच नाही. कितीही तुमचे बंगले असू द्या, कितीही गाड्या असू द्या, किती बँक बॅलन्स असू द्या, जेव्हा त्याचं बोलवणं येतं ना तेव्हा कुणाचंच काहीच चालत नाही. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. हो जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत. ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा. इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा. छोड़कर अपनी ऊंची हवेली तुझको बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. काही लोकांना असं वाटतं, काही लोक म्हणतात, ताई आम्ही ना नेहमी ब्रँडेड वस्तू वापरतो, ब्रँडेड. साधारण लोकल वस्तू आम्ही वापरत नहीं. पर एक बात हमेशा ध्यान में रखना, अरे हमेशा ब्रांडेड करने वालों, लेकिन कफन का कोई ब्रांड नहीं होता. कफन सभी को एक जैसा ही रहता है. माडी वाल्यालाही तेच आणि झोपडी वाल्यालाही तीच क्वालिटी. त्याच्यात क्वालिटी असते, फरक असतो का? नाही हो. हा, लोक असं कधी म्हणतात का, अण्णासाहेबांची एवढी मोठी माडी होती, जाताना अण्णासाहेबांची शेवटची आंघोळ तरी शावर खाली करून घ्या, म्हणतात का? नाही हो. किती मोठी माडी असू द्या, किती प्रॉपर्टी असू द्या, शेवटची आंघोळ कुठे होती बरं? बाहेरच. 3 दगडाची मांडली चूल, पाणी तापवले घाई घाई. म्हणून सोबत कमरेचा करदोडा सुद्धा येत नाही. मग काय येतं सोबत? केलेलं कर्म, केलेलं दान पुण्य, एवढंच सोबत येतं, बाकी कुठलंच काही सोबत येत नाही. मग ही संपत्ती, ऐश्वर्य, प्रॉपर्टी जर सोबत येतच नाही, एवढा लोभ कशा करता? कशा करता? अरे काही लोक
एवढे कंजूस असतात. मी तर सांगते ना, धनाची शोभा दानाने. धनवान किती याला महत्व नाही, त्याने धार्मिक कार्यासाठी, देवासाठी, धर्मासाठी किती खर्च केला, त्याच्या ठिकाणी उदारता किती, याला एवढं महत्व आहे महाराज. बघा, एक गृहस्थ इतका कंजूस होता, इतका कंजूस होता, पैसे खर्च होतील म्हणून लग्न सुद्धा करत नव्हता. इतका कंजूस होता. शेवटी मित्रमंडळींनी आग्रह केला, म्हणे का हो किती दिवस असंच राहणार, लग्न करा ना. म्हातारी आई होती, कोरोनामध्ये आईही राहिली नाही, लग्न करा. शेवटी त्याने लग्न केलं महाराज. महिना 2 महिना झाला, डोक्याला हात लावून बसला, विचार करतो आता ही बया व्यवस्थित बारीक निरीक व्यवस्थापन नियोजन करणारी असली तर म्हणे ठीक आहे, ही जर उधडमाणकी करणारी निघाली तर म्हणे डोक्यालाच ताप आहे. टेन्शन विचार करत बसला तो. आणि बसल्यानंतर महाराज त्यांच्या पलीकडच्या गावाला कीर्तनी सप्ताह सुरू होता. आले सगळे 5-10 मित्र जमून, म्हटले का हो चला ना कीर्तनाला. आता जवळच होतं, सगळे पायीच निघाले. चालता 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 अर्ध्या रस्त्यात गेला हा. आणि अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर याला आठवण आली आणि हा मित्रांना सांगतो, म्हणे अरे मला अर्जंट काम आठवलं, तुम्ही असं करा ना, तुम्ही व्हा पुढे, मी लगेच मागून रिटर्न आलो. म्हटले हा घरी आला. घरी आल्यानंतर याने घराचा दरवाजा वाजवला, टक 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 टक. पत्नीने दरवाजा उघडला. म्हटले का हो तुम्ही कीर्तनाला गेले होते ना. म्हणे मग घरी का आले, का नाही गेले कीर्तनाला. मग हा त्याच्या पत्नीला सांगायला लागला, अगं म्हटले मी कीर्तनाला चाललो होतो, पण अर्ध्या रस्त्यात मला आठवण आली. म्हटले तू जो संध्याकाळी देवाला तो घराच्या तुपाचा दिवा लावला होता तो विजवला होता की नाही हे सांगायला घरी आलो म्हणे मी. पत्नी म्हणे अहो काय तुम्ही पण एवढी वेळी समजता का म्हणे मला. अहो मी एका हाताने दिवा लावला आणि दुसऱ्या हाताने लगेच विजवला म्हणे तो. याला कुठेतरी समाधान प्राप्त झालं. वा वा वा, माझ्यासारखी बारीक निरीक करणारी पत्नी मला मिळाली. पण मग याच्या पत्नीने याला प्रश्न केला, म्हणे का हो एवढं सांगण्याकरता तुम्ही अर्ध्या रस्त्यातून घरी आले. म्हटले मला एक सांगा, तुम्ही जिथून परत आले तिथून तुमचे बुट किती घासले गेले असतील. मग हा सांगायला लागला, म्हणे का ग एवढा वेळा समजते का म्हणे मला. अगं जिथून परत आलोय तिथून बुट हातात धरून आणले म्हणे मी. ढाला विठाला 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 विठाला. आता सांगा, जो पायातले बुट घासले जातील म्हणून पायात घालत नाही तो काय सप्ताला वर्गणी देणार बरं. म्हणून मला एकच सांगायचं महाराज, धन किती आहे हे महत्वाचं नाही, त्याचा उपयोग दानासाठी किती केला, देवासाठी किती केला, धर्मासाठी किती केला हे महत्वाचं आहे. आणि तेवढं सोबत येणार आहे, बाकीचं काहीच नाही, सगळं खालीच राहणार आहे. विठाला 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 विठाला. म्हणून माऊली ज्ञानोबाराय सांगतात, माझा बाप इतका उदार आहे की माझ्या बापाजवळ कोणत्याच गोष्टीची कमी नाही. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी. उदार तू हरी, 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 उदार तू हरी. ऐसी कीर्ती चराचरी. राग सोनी ऐसी कीर्ती चराचरी. उदार तू हरी, उदार
उद्गार तू हरी ऐसे कीर्ती चराचरे अनंत ही थोरी गरज ताटी पोवाडे. माऊली ज्ञानोबराई सांगतात माझ्या बापा इतका दुसरा कोणी उदार नाही. तो इतका उदार आहे जी पुतना स्तनामध्ये विष भरून देवाला मारण्याकरिता आली त्या पुतनेचा माझ्या बापाने उद्धार करावा. माऊली ज्ञानोबराई वर्णन करतात वाचन का देकाचे नेमाने सायोज्य सौरोसु केला पुतने जे विषयाचे निस्तन पाने मारू आली. त्या पुतनेचा माझ्या बापाने उद्धार करावा. अरे एवढंच नाही, राजा उत्तानपाद त्याच्या 2 पत्न्या सुरुची आणि सुनीतीचा पुत्र ध्रुव आणि बापाच्या मांडीवर बसला. त्याला त्याच्या सावत्र मातेने पतीच्या मांडीवरून खाली ओढलं. मी सांगितलं जर का तुला तुझ्या बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. 5-6 वर्षाचं लेकरू रडत रडत आईकडे गेलं. आईने समजवलं बाळ रडू नकोस रे. अरे त्या तुझ्या पित्याने तुला मांडीवर बसू दिलं नाही म्हणून काय वाईट वाटून घेतो सरे. जा जंगलामध्ये जा, अशी तपश्चर्या कर, असं पुण्य कमाव, तो जगाचा पिता परमेश्वर तुला मांडीवरती बसवेल. हे बाळांनो बोलू नका. आणि त्यावेळेस आईने उपदेश केला आपल्या 6 वर्षाच्या लेकराला. मी तर नेहमी सांगते लेकराला कसं घडवायचं, कसं मडवायचं, कसे संस्कार द्यायचे पूर्णपणे आईवर डिपेंड असतं. आई आपल्या लेकराला घडवू शकते, मडवू शकते. मी आधी सुद्धा सांगितलं छत्रपती शिवाजी राजांना घडवणारी सुद्धा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ होऊन गेल्या. असे संस्कार आमच्या जिजाऊंनी केले की 16 वर्षाचा मुलगा राजा झाला. संस्कार जिजाऊंचे होते. अरे असे संस्कार केले कि हिंदुस्तान पे राज्य किया क्योंकि उसका जिस्म पौलाद का था. हिंदुस्तान पे राज्य किया क्योंकि उसका जिस्म पौलाद का था. किसी के आगे सर नहीं झुकाया क्योंकि मराठा की औलाद था. मराठा की औलाद. असे संस्कार करणारी आमची राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ होऊन गेली. म्हणून आज आपण नुसतं म्हणून उपयोग नाही. अंधार होत चालला आता दिवा पाहिजे. अंधार होत चालला आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. पण नुसता शिवा पाहिजे. शिवाला जन्माला येण्याकरता आमची जिजाऊ झाली पाहिजे. जिजाऊने तसे संस्कार केले तर निश्चित छत्रपती शिवाजी राजांसारखं रत्नपोटी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. पण आज आमची जिजाऊ 7 वाजता टीव्ही पुढे बसते तर 10:30लाच उठते. आमचा शिवाजी केव्हा हाताने येऊन जेवून घेतो झोपून जातो तिला कळतही नाही. सांगा माझ्या माता माऊलींनो, असं जर आपण केलं कोण संस्कार टाकेलो आपल्या लेकरांवर, कोण घडवणार आहे. म्हणून माझ्या माता माऊलींना एकच सांगते, आपल्या लेकरांवर संस्कार करा. कारण लहान लेकरं एवढी शार्प असतात, त्यांची कॅप्चर क्षमता एवढी स्ट्रॉंग असते. अहो पोरं एवढे हुशार झाले आत्ताचे, मोबाईलमधलं जे फंक्शन आपल्याला माहीत नाही ते पोरांना विचारून घ्या. एवढे एक्सपर्ट झाले आणि आता ऑनलाईन शिक्षणामुळे तर एवढे पुढे गेले काय सांगावं. म्हणून एकच सांगते, पोरं फार हुशार आहेत, तो आताचे फार शार्प आहेत. यांना गरज फक्त योग्य संस्काराची आहे. फार शार्प आहेत आताचे पोरं. आम्ही सुद्धा कीर्तनाला जावं ना, आम्हाला सुद्धा कधी कुठे काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही महाराज. एके ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो आम्ही आणि त्या घरचं लहानसं पोरगं होतं 7-8 वर्षाचं. आणि त्याला त्याच्या शिक्षकांनी सकाळीच सांगितलं होतं उद्या शाळेमध्ये कार्यक्रम आहेत, येताना पालकांना सोबत घेऊन या. आता तो पोरगा विचार करायला लागला. वडिलांना पप्पा म्हणतात, डॅडी म्हणतात, आबा म्हणतात, नाना म्हणतात, दादा म्हणतात, पण वडिलांना पालक का म्हणत असतील बुवा, हा विचार त्याच्या डोक्यामध्ये सकाळपासून होता. आम्ही संध्याकाळी गेलो, चहा पाणी वगैरे झालं, बसलो होतो गप्पा करत. मी त्या बाळाला जवळ बोलवलं, म्हटलं बाळा इकडे रे, तुझं नाव काय, कितवीला जातो, किती भाऊ, किती बहिणी, कुठल्या शाळेत जातो, मी सगळं त्याला विचारलं. माझं संपल्यानंतर तो मला सांगतो, म्हटले ताई मी पण तुम्हाला एक प्रश्न विचारू का. म्हटलं विचार ना. मग तो मला सांगायला लागला, म्हणे ताई मला एक सांगा, म्हटले वडिलांना पालक का म्हणतात. मी त्याला सांगितलं, म्हटलं बाळा अरे ते आपलं पालन पोषण करतात, आपल्याला वाढवतात, शिकवतात, नोकरीला लावतात, लहानाचं मोठं करतात, आपली सगळी जबाबदारी ते सांभाळतात, म्हणून त्यांना पालक म्हणतात. मग तो मला सांगायला लागला, म्हणे ताई मग जर वडिलांना पालक म्हणतात तर आईला शेपू म्हटलेलं चालणार नाही का म्हणे. मी त्याला सांगितलं, म्हटलं बाळ्या अरे वडिलांचा पालक ठीक आहे रे, पण ज्या दिवशी तो आईचा शेपू केला त्या दिवशी तुझा कडीपत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला.